हॅलो एव्हरीबडी. या सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे कंपोनंडो अँड डिव्हिडेंडो. कोणता आहे? कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो या दोन्हीमध्ये याला आपण 9th क्लासच्या बेसिकमध्ये पाहिलं असेल. याला C&D मेथड पण म्हणतात, कंपोनंट अँड डिव्हिडेंडो. तर याच्यामधला पहिला बेसिक कन्सेप्ट बघूया काय असतं. इफ याच्यामध्ये काय ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी असेल तर तर याला आपण काय करतो, देन अकॉर्डिंग टू वॉट सी अँड डी अप्लाय जर केलं कंपोनंट डिव्हिडंडो तर हा काय कन्सेप्ट होणार बाळांनो माहिती आहे का? ए प्लस बी डिवायडेड बाय ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी डिवायडेड बाय सी मायनस डी. बाळांनो, हा जो पॉईंट तुम्ही इथे बघत आहात या पॉईंटमध्ये तुम्हाला कळला असेल कंपोनंट डिव्हिडंडोमध्ये इथं आपण कसं घेणार आहोत ते. याचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला छान वाटेल. तर बाळांनो बघा, याचं एक छोटंसं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर आहे. तर मी काय करतो याच्यामध्ये 5 डिवायडेड बाय इथं घेतो 3 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू काय करतो इथं 15 डिवायडेड बाय 9. तर इथं मी काय करतो कंपोनंडो अँड डिव्हिडंडोला काय करायलो अप्लाय करायलो. ओके, याला अप्लाय केल्यानंतर हे काय होणार बाळांनो या ठिकाणी? तर हे होणार 5 प्लस 3 डिवायडेड बाय 5 मायनस 3 आणि हे होणार 15 प्लस 9 डिवायडेड बाय 15 मायनस 9. म्हणजे हे झालं 5 आणि 3 किती झालेत बाळांनो? 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू हे किती झालेत? 24 डिवायडेड बाय 6. एक बे बे चौक 8 इज इक्वल टू 6 साइन चौक 24. वाव, असं दोन्ही बी येत नाही कॉमनली, पण इथं आलेला आहे. हा तुमचा कंपोनंट अँड डिव्हिडंडचा छोटासा पार्ट आहे. ओके बाळांनो, हे त्याचं एक्झाम्पल आहे. याचा वापर तुम्हाला पुढे चालून करायचं आहे. तर याच्यामधला आज दुसरा कन्सेप्ट असेल आणि दुसरा कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हाच JEEला सगळ्यात जास्त विचारला जात असतो. ओके, हा कन्सेप्ट जो आपण घेणार आहोत याच्यामध्ये आपण पाहणार काय आहोत की इनइक्वॅलिटीज. याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? इनइक्वॅलिटीज. आता इनइक्वॅलिटीजमध्ये काय काय असतं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपली मेन हेडिंग आहे याच्यामध्ये इंटरवल. पहिल्यांदा आपण घेऊया इंटरवल. INTERVAL हा आपला आजचा या व्हिडिओमधला मेन फोकसवाला पॉईंट आहे. तर बाळांनो, आपण इथं पाहणार आहोत इंटरवल. तर इंटरवल काय असतं हे पहिल्यांदा समजून घेऊया. यामध्ये जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला एक दोन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या बघा. एक्स इज बिलॉंग्स टू. ओके, ओपन आणि क्लोजमध्ये याचा आपण आता फरक पाहणार आहोत बाळांनो. हे आहे, याला म्हणतात बिलॉंग्स टू. काय म्हणतात? बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू लक्षात ठेवा, हे आहे बिलॉंग्स टू. काय फिजिक्समध्ये याला एप्सिलॉन म्हणतात. अजून असं वाटू नये की सरनं सांगितले नाही. याला म्हणतात इप्सिलॉन. EPSLON इप्सिलॉन. याचं हे पण नाव आहे, हे पण नाव आहे. ओके, असो, आपल्याला तो पॉईंट नाही आहे. आपल्याला काय शिकायचं बघा याच्यामध्ये. याच्यामध्ये अजून एखाद्या वेळेस तुम्हाला असाही ब्रॅकेट बघायला मिळेल. इट इज द कर्ली ब्रॅकेट. हे कोणता ब्रॅकेट आहे? कर्ली ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण असं लिहिलं एक्स इज बिलॉंग्स टू इन कर्ली ब्रॅकेट 3,5 3,5. तर याचा अर्थ असा होतो बाळांनो की एक्स इज ओनली 3 or 5. ओके, 3 or 5 समजून घ्या. मी असं घेतलं एक्स इज बिलॉंग्स टू -3 आणि 5. तर याचा अर्थ काय झाला बाळांनो? हे आहे एक्स इज ओनली -3 or 5. ओके बाळांनो, हे बघा, हे त्याचे छोटे छोटे एक्झाम्पल आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके, तर आपण याच्यामध्ये थोडं 4-5 गोष्टी नवीन पाहून घेऊया. तर बाळांनो, त्यासाठी आपण एक तुमच्यासाठी नवीन कलरचा एक वापर करूया. हे बघा, एखादं इथं एक्झाम्पल घेतो आपण इंटरवलसाठी. एक एक्झाम्पल बघूया, थोडंसं लक्ष द्या. पहिला एक्झाम्पल मी घेतला 3,9. पहिल्यांदा मी व्यवस्थित वाचलं नाही. आता बघा, लक्ष द्या. जे अशा प्रकारचे बघा, इकडे बघा स्क्रीनवर, याला म्हणतात ओपन ब्रॅकेट आणि ओपन 3 क्लोज 9. ओपन 3 क्लोज लाईन याचं इंटरवल कसं लिहितात बाळांनो? बघा इंटरवल कसं लिहितात. ओपन 3 असेल, ओपन जर साईन असेल तर त्याला सोडून टाकून पडून लिहा. 4, 5, 6, 7, 8 आणि 9.
बाळांनो, तुम्हाला इथं कळालं असेल या इंटरव्हलमध्ये ओपन ब्रॅकेट असेल तर त्याला सोडून टाकायचं, त्याचा पुढचा नंबर घ्यायचा. आणि टोटल किती आहे याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे याच्यामध्ये किती इंटरव्हल आहे तर 6 इंटरव्हल आहे. किती वेळ आहेत 6 इंटरव्हल. सर एक्झाम्पल दुसरं एक घ्या. बघा इथं दुसरं एक्झाम्पल, ओपन ब्रॅकेट आहे -4 आणि 5 ला काय आहे इथं क्लोज. तर बाळांनो आपण याला कसं लिहिणार बाळांनो, आता -4 लिहिणार नाही, इथं काय लिहिणार मग -3 -2 -1 0, परत 1 2 3 4 आणि 5 आपण घेणार की नाही. यस, क्लोज ब्रॅकेट वेळेस आपल्याला 5 घ्यावं लागेलच. टोटल नंबर किती आहेत बघा, हे 5 आणि 6 आणि 4 8. ओ माय गॉड, इथं टोटल किती आहेत 8 इंटरव्हल आहेत. किती इंटरव्हल आहेत 8. इथं किती इंटरव्हल होते आपल्याकडं 6. सर बोले अजून एक एक्झाम्पल घ्या. ऑफकोर्स बाळांनो तुमच्यासाठी एक्झाम्पलचा आपल्याकडे भडीमार आहे. तर बघा एक्झाम्पल -3 क्लोज ब्रॅकेट -3 आणि क्लोज ब्रॅकेटमध्ये 5 आहे. बाळांनो यावेळेस तुम्हाला तो ब्रॅकेट घ्यावा लागतो. क्लोज ब्रॅकेट वेळेस तो नंबर तिथला घ्यायचा. म्हणजे कसं सर, -3 -2 -1 0 1 2 3 4 अँड 5. आता या ठिकाणी क्लोज ब्रॅकेट असल्यामुळं आपल्याला टोटल घ्यावं लागेल. आणि टोटल किती जण आहेत इथं तर टोटल आहेत 9 इंटरव्हल आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 और 9. एव्हरीबडी समजतंय मी काय म्हणायलो ते. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा इथं आपण क्लोज ब्रॅकेट घेतला -3. किती घेतलं इथं -3 आणि इथं घेतलं 9/2. वाव, इथं फ्रॅक्शनमध्ये पॉईंट आले, व्हेरी नाईस. तर आपण याला कसं लिहिणार बाळांनो, मायनसमधून लिहिणार आपापलं -3 -2 -1 0 1 2 3 अँड 4. 5 येणार का बाळांनो, नाही. 5 काय नाही येणार, कारण बाळांनो बघा 9 डिवायडेड बाय जर 2 केलं तर आपल्याकडं किती पॉईंट आहे 4.5. म्हणजे आपल्याला 4च्या पुढे जाता येतं का नाही. मग इथं टोटल किती झाले 1 2 3 4 आणि 8. तर इथले टोटल इंटरव्हल किती आहेत बाळांनो इथं 8. ओके, एक छोटंसं एक्झाम्पल नेक्स्ट, देन आपण पुढचा पण स्टार्ट करूया. जर मी इथं लिहिलं -3 आणि 7/3. लेडीज अँड जेंटलमेन फोकस करा, काय घेणार -3 -2 -1 0 परत 1 2. बाळांनो इथं आपण 3 घेणार का नाही. 7 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 दुनी 6, 2 पॉईंटच्या नंतर समथिंग. तर आपले टोटल किती इंटरव्हल आले 1 2 3 4 5 6. तर टोटल इंटरव्हल किती आहे इथं 6 आहे. ओके बाळांनो, काही अडचण असेल तर आता तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करून मला सांगू शकता है ना. तर हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचे हे इंटरव्हल आहेत. आपण आता नेक्स्टकडे जाऊया आणि आपली दुसरी हेडिंग असेल आणि ती हेडिंग एकदम लाजवाब हेडिंग आहे आपली. आणि त्या हेडिंगमध्ये आपण काय पाहणार आहोत तर पाहणार आहोत नंबर लाईन रिप्रेझेंट ऑन इंटरव्हल. बघा मी काय पाहिलो आपण आता NUMBER नंबर लाईन. काय पाहणार आहोत नंबर लाईन रिप्रेझेंट ऑफ इंटरव्हल. रिप्रेझेंट ऑफ इंटरव्हल. बाळांनो हे जे आपण ब्रिज कोर्समध्ये घ्यायलो हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ घेत आहोत बाळांनो. त्यासाठी तुम्ही याचा परिपूर्ण फायदा घेऊ शकता. तर बाळांनो बघा याच्यामध्ये 2 स्टार करतो मी, जे की एकदम इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर कोणतं स्टार करता, जेव्हा जेव्हा तुमच्याकडं ओपन ब्रॅकेट असेल. कोणता ब्रॅकेट असेल ओपन ब्रॅकेट, तेव्हा तुम्हाला तिथं अशा प्रकारचा साईन द्यायचा. याला आपण म्हणतो होलो डॉट, HOLLOW. कोणता डॉट म्हणतो आपण याला होलो डॉट. आणि ओपनच्या नंतर इथं आपण लिहिलं क्लोज ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट आहे इथं क्लोज ब्रॅकेट. तर त्या ठिकाणी आपण याला असं डार्क पूर्णपणे भरून टाकतो. याला म्हणतो सॉलिड डॉट. काय म्हणतो आपण याला सॉलिड डॉट. काय म्हणतो आपण याला सॉलिड डॉट. ओके, आता आपण पुढे जाऊया. सॉलिड डॉट आपण समोर घेऊया थोडासा. बघा बाळांनो आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे साईन पाहणार आहोत, वेगवेगळे ग्राफिकल फॉर्म पाहणार आहोत. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. तुम्हाला कळालं ओपन ब्रॅकेटला होलो आणि क्लोज ब्रॅकेटला आपण काय पाहणार आहोत या ठिकाणी सॉलिड डॉट. तर बाळांनो बघा याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सगळे ग्राफचे साईन काढून दाखवतो, मग आपण पुढे जाऊया. लेडीज अँड जेंटलमेन, दिस इज नोन ॲज द कर्ली ब्रॅकेट. याला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. आपण याचा वापर पुढे पाहणार आहोत कसा असतो कर्ली ब्रॅकेट. त्यानंतर बघणार आहोत या दोन्ही बाजूला अशा प्रकारे असेल ओपन ब्रॅकेट म्हणतात त्याला. दोन्ही बाजूला असेल तर काय म्हणतात ओपन ब्रॅकेट. ओपन ब्रॅकेट. त्यानंतर इथं साईन बघा बाळांनो याला म्हणतात क्लोज ब्रॅकेट. काय म्हणतात त्याला क्लोज ब्रॅकेट. थोडंसं माझ्यासोबत म्हणत जा क्लोज ब्रॅकेट.
म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल. आणि एका बाजूला ओपन एका बाजूला क्लोज याला म्हणतात ओपन क्लोज ब्रॅकेट. याला काय म्हणतात? ओपन क्लोज ब्रॅकेट. ओपन क्लोज ब्रॅकेट इथं लिहितो मी BRACKET. आणि दुसरं क्लोज ओपन ब्रॅकेट याला काय म्हणतात? हे आहे तुमचं ओपन क्लोज आणि हे काय आहे? क्लोज ओपन. याला म्हणतात क्लोज ओपन ब्रॅकेट. क्लोज ओपन ब्रॅकेट. ओके बाळांनो, हे झाले तुमचे ब्रॅकेटचे पूर्ण नाव. यामध्ये आता प्रत्येकाचं वेगवेगळे एक सिम्बॉल पण आहे, ते तुम्हाला मी लगेच ड्रॉ करून दाखवतो. जेव्हा आपल्याकडे कर्ली ब्रॅकेट येतं, जेव्हा आपल्याकडे कर्लीच्या नंतर आपल्याकडं सॉलिड फॉर्म, आता बघू आपण हे. जेव्हा जेव्हा तुमच्याकडं ओपन ब्रॅकेट आलं, कर्लीला ज्या साईनची नसतं गरज, ओपन ब्रॅकेट आलं, तर त्या ठिकाणी लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ह्या दोनच साईनचा वापर केला जात असतो. जर तुमच्याकडं क्लोज ब्रॅकेट असेल तर या ठिकाणी हा ग्रेटर दॅन और इज इक्वल टू, लेस दॅन और इज इक्वल टू याचा वापर केला जात असतो. ओपन, आता याच्यामध्ये बघा ओपन क्लोज आहे. ओपनला म्हणलं तर सिंगल असतं आणि क्लोजला म्हणलं तर या ठिकाणी आपल्याला इक्वलचं साईन पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला इक्वलचं साईन पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला सिंगल पाहिजे. बघा बाळांनो, ही याची साईन आहेत. आता एक्झाम्पल घेतल्यावर छान समजेल, तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. तर एक्झाम्पल घ्यायला स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर 1. तर याचं पहिलं एक्झाम्पल घ्यायलो. तर फर्स्ट एक्झाम्पल इज ऑन युअर स्क्रीन. तर बाळांनो, ड्रॉ द नंबर लाईन रिप्रेझेंट. आपल्याला नंबर लाईन काय करायचं? नंबर लाईन NUMBER नंबर लाईन आपल्याला कशावर ड्रॉ करायचे? ग्राफवर ड्रॉ करायचे. कशावर ड्रॉ करायचे? ग्राफवर. तर बघा बाळांनो, याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर. ओपन 3 क्लोज 9. ओपन 3 क्लोज 9. तर याचा आपण ग्राफ कसा करणार? सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथं व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा तुम्ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. सगळ्यात छोटा नंबर कोण आहे आपल्याकडं? 3. त्याच्यानंतर कोणता नंबर आहे? 9. तर या दोघांची व्हर्टिकल लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. हे ओपन आहे, मी आताच सांगितलं. ओपन म्हणल्यावर काय असणार आपल्याकडं? ओपन म्हणल्यावर बी इथं लिहिलं आपण. ओपन म्हणलं तर कोण असणार? हॉलो डॉट. ओपन असल्यावर इथं काय लिहिणार आपण? हॉलो डॉट. इथं लिहिणार होलो. आणि इथं क्लोज आहे म्हणून हा काय लिहिणार आपण? सॉलिड डॉट. ओपन डॉट आणि सॉलिड डॉट. देन याला आपण जोडून घेऊ शकतो आणि हा त्याच्यातला शेडेड पार्ट. ओके बाळांनो, असं नाही, अजून एक एक्झाम्पल घेऊया. सुंदर एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमचं मन असं कटकन लागलं पाहिजे. तर बाळांनो, एक्झाम्पल नंबर 2. दुसरा एक्झाम्पल काय घ्यायलो आपण? ओपन -4 आणि ओपन 5. बाळांनो, इकडे लक्ष द्या. आता परत स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. -4 पहिल्यांदा आहे, नंतर 5 आहे, राईट. दोघांचं पण आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करूया. इथे दोन्ही बाजूला ओपन आहे, म्हणजे कोण आहे? ओपन आहे. तर आपण काय करणार? होलो डॉट. आणि याला काय करून घेणार आपण? जोडून घेणार. बाळांनो, लक्ष द्या, स्क्रीनकडे लक्ष द्या, तुम्हाला पटपट समजायला लागेल, है ना. आता तिसरं एक्झाम्पल. एक्झाम्पलचा आपल्याकडे खूप भडीमार प्रयत्न, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. एक्झाम्पल नंबर 3. आता आपण काय केलं? ओपन क्लोज झालं. आता दोन्ही बाजूला क्लोज घेतलं समजा. -3 आणि इथं 5ला परत क्लोज आहे. बाळांनो, इथं काय करणार? परत एक व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार. पहिला नंबर -3 आहे, त्याच्यानंतर 5 नंबर आहे. दोन्हीचे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेट आहेत म्हणून इथं आपण काय करणार? सॉलिड डॉट करणार. कोणता डॉट करणार? सॉलिड. आणि परत त्याला आपण काय करणार? जोडून घेणार. परत याच्यामध्ये काय असणार? हा शेडेड पार्ट असणार. एकदम रिप्रेझेंटेशन एकदम जुगाडबंदीचं असेल म्हणून एकदम परफेक्ट बघा, म्हणजे तुम्हाला समजायला लागेल की आपण काय करायलो. नंबर 4 याच्यामध्ये तुमचा दुसरा एक्झाम्पल. आता बघा बाळांनो, एक्झाम्पल कधी कधी वेगळा जर आला तर काय होणार? आता एक्स इज बिलॉंग्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये आलेला आहे 3 आणि 7. ओके, ह्या बिलॉंग्स टू नाही आलं तरी चालते. कर्ली ब्रॅकेटमध्ये जर आलं, नुसतं कर्ली ब्रॅकेटमध्ये जरी आलं, तर ही हॉरिझॉन्टल लाईन, लहान नंबर 3 आहे, मोठा नंबर 7 आहे, आणि दोघांचे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये दोघालाही काय करा? सॉलिड फॉर्म करा. सॉलिड म्हणजे सॉलिड डॉट. आणि याला वरून जोडायची गरज नाहीये. इथून वरची व्हर्टिकल लाईन इथं येत नाही बाळांनो. ओके, अशा प्रकारचे हे एक्झाम्पल आहे जे तुम्हाला मी इथं घेतले. परत थोडेसे वेगळे एक्झाम्पल घेऊया. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वेगळं डिफरंट एक्झाम्पल बघायला वाटलं, म्हणजे सर बोले सर थोडं वेगळं सांगा की एखादा एक्झाम्पल, तर बघा बाळांनो, मी असं इथं घेतलं. एक्स इज बिलॉंग्स टू. बघा मी काय लिहिलो? एक्स इज बिलॉंग्स टू 2, इन्फिनिटी. आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं एक्स. अजून एक्झाम्पल, एक्स इज बिलॉंग्स टू -इन्फिनिटी
आणि 0.2. बाळांनो लक्ष द्या, जेव्हा जेव्हा इन्फिनिटी साईन येतं त्या इन्फिनिटी साईनच्या वेळेस तुम्हाला इन्फिनिटीच्या समोर ऑलवेज ओपन ब्रॅकेटच वापरायचं असतं. ओपन ब्रॅकेटच वापरायचं असतं. सर इथं ड्रॉ करून दाखवा ना. हो ग बाळांनो, इकडे बघा, जेव्हा आपण नंबर लाईन ड्रॉ करतो तर डाव्या बाजूला मायनस इन्फिनिटी असतं आणि उजव्या बाजूला प्लस इन्फिनिटी असतं. ओके, मायनस इन्फिनिटी असतं आणि प्लस इन्फिनिटी असतं. आता मला सांगा, 2 आहे तर 2ला मी इथं डॉट घेतलं आणि वरी चाललं. 2ला इथं कोणता ब्रॅकेट आहे? क्लोज ब्रॅकेट म्हणजे डार्क सॉलिड आणि पॉझिटिव्ह इकडे चला म्हणजे तो साईन इकडे कुठेतरी जाणार. आपण कुठपर्यंत ड्रॉ करायची गरज नाही, हा असं एकदा ॲरो देऊन टाका म्हणजे तो समोर कुठेपर्यंत जात राहील. सेम तसंच एक्झाम्पल परत इथं बघा बाळांनो, इकडे मायनस इन्फिनिटी आहे, इकडं प्लस इन्फिनिटी आहे. आपण इथे घेतलं 0.2, मायनस इन्फिनिटीकडे जाणार म्हणजे तो इकडे जाणार लेफ्ट साईडला. बाळांनो व्यवस्थित बघा, दोन्ही बाजूला ओपन आहे तर याला आपण होलो स्पेअर देणार. इथं आपण सॉलिड का केलं की 2च्या बाजूला इथं काय होतं? क्लोज ब्रॅकेट होतं आणि इथं 0.2च्या बाजूला कोण आहे? ओपन. म्हणून इथं आपण काय केलेलं आहे? ओपन ब्रॅकेटसाठी होलो इथं स्पॉट दिलेला आहे. हे झालं आपला छोटासा दुसरा व्हिडिओ. आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिनियर इनइक्वालिटी.